कॅबिनेटमध्ये नाराजी आहे, आज अहवाल दिला जाणार आहे मुख्यमंत्र्यांकडे. काय एकंदरीत त्याची नाराजी दूर केली जाणार, त्यांना कामच करून देत नाहीये. आणखी एक विषय होता की मनसेची मान्यता रद्द करावी, यासाठी सुप्रीम कोर्टात एका उत्तर भारतीय व्यक्तीनं याचिका दाखल केलेली आहे आणि ती स्वीकारली गेलेली आहे. त्या याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की धार्मिक द्वेष पसरवला जातोय आणि उत्तर भारतीयांना मारहाण होते मुंबईत. की धार्मिक द्वेष हा जर विषय असेल तर सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाची मान्यता रद्द व्हायला पाहिजे. धार्मिक द्वेष, धर्मांधता पसरवण्याचं जर काम कोणी करत असेल तर या दिशेत भारतीय जनता पक्ष करते. भारतीय जनता पक्षाचे जे प्रचारक आहेत, कोणतरी धीरेंद्र शास्त्री म्हणून एक बुवा आहेत कोणतरी महाराज, ते काय म्हणतात, अशी अनेक गाव आहेत तिथे एकही हिंदू राहता, कोणत्याही गावात मुसलमानाने राहता कामा, गावात मुसलमानाने राहू नये, फक्त हिंदूंनी राहावं, अशा प्रकारची भाषा या देशात करणारे आहेत. आणि त्यांच्या दर्शनाला नरेंद्र मोदी जातात मुद्दाम, म्हणजे नरेंद्र मोदींची त्या शास्त्री बुवाच्या म्हणण्याला मान्यता आहे. मग हा जर विषय असेल, धार्मिक द्वेष पसरतोय म्हणून मान्यता रद्द करा, मग सुरुवात भारतीय जनता पक्षापासून केली पाहिजे. मनसे वगैरे नंतरच्या गोष्टी. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।